तुमच्या प्रदेशाध्यक्षपदी तुमची निवड झाली आणि तुम्ही आज बैठक आणि कार्यकर्त्याला पण भेटलेत. काय सांगाल त्याबद्दल? रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांचं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन झालेलं होतं. त्यानिमित्तानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगरमधील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या जे काही अडीअडचणी असतील किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी आणि आमचे नेते महाराष्ट्राचे नेते यांनी सर्वांनी जाणून घेतलं आणि त्यानुसार पुढील दिशा कशी ठरवावी याचा विचारविनिमय करण्यात येणार आहे. या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांचे जे काही म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतलेलं आहे. पक्ष वाढवण्यासाठी काही रोडमॅप वगैरे तयार केला आहे का? पक्ष वाढवण्यासाठी आता पहिले ज्या काही आमच्या कार्यकारिणी होत्या या कार्यकारिणी आम्ही आता संपूर्ण महाराष्ट्राच्या डिझॉल्व करून नवीन कार्यकारिणी देत आहोत. त्या माध्यमातून एक मोठा वर्ग आता पक्षाला जोडत आहे. वेगवेगळ्या प्रदेश म्हणजे भागातून विभागातून जसं पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, एक विदर्भ आहे, मराठवाडा आहे. या भागातील सर्व जे काही कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने फोन करत आहेत आणि हा पक्ष काही कालावधीतच आपल्याला मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन सेनेची एक वज्रमूठ आपल्याला दिसेल. सर, नुकत्याच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकी झाल्या. त्याच्यामध्ये पक्षाने जागा लढवल्यात आणि घटक पक्ष, महायुतीतला घटक पक्ष असताना काही जागा सोडलेल्या होत्या, पण अपेक्षित यश मिळालं नाही. याचं नेमकं कारण काय? नाही, आमच्या पक्षाच्या म्हणजे जास्त जागा आम्ही लढवल्या नव्हत्या, कारण अगदी युती ही वेळेवरती रिपब्लिकन सेनेची आणि शिवसेनेची झालेली होती. त्यामुळं पक्षाची पूर्णतः तयारी नव्हती. त्यामुळं जास्त सीट आम्ही डिमांड केल्या नाही. पूर्ण तयारी असल्याशिवाय इलेक्शनमध्ये उतरता येत नाही याची जाणीव आम्हाला आहे. येत्या कालावधीमध्ये ज्या काही जिल्हा परिषदा राहिलेल्या आहेत त्यामध्ये ताकदीनं रिपब्लिकन सेना इलेक्शनसाठी उतरेल आणि त्या जागा जिंकेल असा विश्वास आहे. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली, आता नवीन कार्यकारिणीची घोषणा आणि नियुक्त्या कधी होणार? हे आम्ही आता सुरू केलेलं आहे. म्हणजे उद्यापासूनच उद्याचा एक नाशिक दौरा आहे, त्यानंतर बीड आहे, बुलढाणा आहे, नांदेड आहे. हे सलग आता आम्ही सुरू केलेलं आहे. हे काही कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्र बांधलेलं राहील. आंदोलनात मग काही कार्यक्रम देणार आहे का पक्षाच्यावर? निश्चित वर्षभराचे आंदोलन म्हणजे कार्यक्रम पक्ष देत आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ज्या काही स्थानिक समस्या आहेत त्या माध्यमातून आंदोलनाचे कार्यक्रम देखील काही कालावधीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील. सर, या निमित्ताने काय आव्हान करणार पक्ष कार्यकर्त्यांना तुम्ही? पक्ष कार्यकर्त्यांना पक्षामध्ये आपण एकजुटीनं राहिलं पाहिजे. पक्ष वाढवण्यासाठी आणि माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपण प्रत्येकानं सक्षमपणे पक्षामध्ये काम करावं आणि पक्ष कसा वाढेल, आपल्याला लोकांपर्यंत कसं जाता येईल, लोकांच्या समस्या कशा सोडवता येतील या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करावं ही सर्वांकडनं अपेक्षा करतो. चालेल, धन्यवाद सर.